जनतेचे. मला सांगा, तुमचा पैसा, तुम्ही आम्हाला मतं टाकून खासदार केलं, तुम्ही आम्हाला मतं टाकून आमदार केलं, मी केंद्रातलं सरकारसाठी मत केलं, तिथं सरकार बनलं. हितल्या आमदारांनी राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं, राज्यातलं सरकार बनलं. आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतंय. मग आम्ही फुकटचं भूषण हाणायचं काही कारण आहे का? अरे कर्तव्य आहे माझं ते. खासदार निधी असो, कुठलं का काम असं ना, ते करणं माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, ती स्वीकारली आहे मी आणि ती मी केलीच पाहिजे. आज एक चालू झालंय, सरकार आमचं आहे, विरोधी पक्षातले तुम्ही नाही देणार तुम्हाला निधी. अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का? आणि तुम्हाला आज सांगतो, लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय, त्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की उद्या नगरपालिकेत आता त्यांचं प्रशासक राज्य होतं, त्यांचे अधिकारी, त्यांची गुलामी करणारे, लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसले होते, म्हणून तुमचं चाललं. पण उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष, जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील, तेव्हा कुणाचीही मुजोरी चालणार नाही. आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल, कुणाचा बाप त्या ठिकाणी अडवू शकणार नाही. बांधवानो, मी खासदार झालो, मला विचारलं, म्हणलं मला मत टाकणारच आहे मी खासदार आहे, न टाकणारच आहे मी खासदार आहे. आणि जितकं काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन, तितकंच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन. का तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली, कोणाशीही ममत्व भाव आकसभाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन, काम करीन. आणि ते काम करत आलोय. आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचंय की बांधवानो, आपल्याला माहित असेल, टेंभुर्णी पासून बार्शी आणि बार्शी पासून धाराशिवला जाताना कसं वाटत होतं जुन्या रस्त्यानं. खड्यात आपटलं की पहिल्यांदा खासदार, त्याच्या घराण्याचा उद्धार, आणि पुन्हा आमदाराच्या. होता का नाही? आता कसं आहे, हाय ना व्यवस्थित? मला आपल्याला सांगायचं, मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा टेंभुर्णी ते लातूर ह्या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झालाय, टेंडर फायनल झालंय. पुढच्या 2 वर्षात या रस्त्याचं चौपदरीकरण होईल, पूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण होईल. हे मला आपल्याला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचं. फक्त तुम्ही त्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका. काय हाऊस आहे म्हणता साहेब? मी तर म्हणतोय वर्ल्ड रेकॉर्ड असेल. ती मुरणीहून निघाला आणि बार्शी पोस्तोर युस्तोर फक्त स्पीड ब्रेकर मापायची. लय नाद आहे तुम्हाला गड्या स्पीड ब्रेकरचा. थोडं समजून घ्या. आता चौपदरीकरण झाल्यावर तरी त्यावेळेस देता येत नाही बरं का, जपून. बांधवानो, मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, सुरत चेन्नईचं सुद्धा आता, जो की सागरमाला प्रोजेक्ट मधनं बाहेर पडला होता, त्याचं सुद्धा आता मान्यता केंद्राच्या मंत्रिमंडळानं दिली आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, खांडवीला त्या ठिकाणी एंट्री आहे आपल्याला. खांडवीपासून आपल्याला एक एंट्री पॉइंट त्या सुरत चेन्नईच्या ग्रीन हायवे साठी मिळणार आहे. ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होईल. बरं, अजून एक मला सांगा, रेल्वे जी आहे, रेल्वे ती केंद्र सरकारकडे असते का राज्य सरकारकडे? जरा सांगावं या लोकांनी. साहेब, मी सोलापूर, तुळजापूर, धाराशिवचं रेल्वे मार्गाचं काम
पाठपुरावा करून चालू केलं तरी आमच्यातलं तिथला आमदार काय मला सोडतच ना. त्याच्या जवळच एक पोत्याचं गटोडं जाय भरलेलं नारळानं, घेतय नारळ ते हाणतय कुचा. काल तुळजापूरच्या लोकांना सुद्धा सांगितलं जरा तुमच्या आमदार साहेबाला समजून सांगावं म्हणलं, ही लय ह्याचं भान गेल्यावर करायला म्हणजे याला सांगा. बांधवानो, पनवेल जी गाडी आपली त्या ठिकाणी चलते त्या गाडीला बार्शीत हॉल त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतला, हे सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमातून आपल्याला सांगावं लागेल. सगळ्यात गंभीर, जंगली रम्मी पे आओ ना यार. कसा होता दणका साहेब, शेकडो कुटुंब बेचिराग झाली या जंगली रम्मीच्या नादी लागून. मी एकमेव खासदार होतो की ज्यानं ह्या जंगली रम्मीचा विषय त्याच्यातली दहाकता एका जीसीबी चालकानं स्वतः आत्महत्या करून त्याच्या गरोदर पत्नीची हत्या करून विष देऊन हत्या केली, एका लहान लेकराची हत्या केली आणि स्वतः गळपस लावून आत्महत्या केली फक्त जंगली रम्मीमध्ये पैसे हरल्यामुळं. ही वस्तुस्थिती मी अश्विनी वैष्णव जी मंत्री आहेत केंद्राचे त्यांना लक्षात आणून दिली. लोकसभेत हा विषय मी मांडला आणि मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग ऍपवर बंदी आणली. बांधवानो, आपण बघितलं असेल की आपल्या इथल्या पाणी पुरवठ्याचा कसा खेळखंडोबा झालाय. लोकांना निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची गरज काय असते मला वाटतं मागच्या 4-5 वर्षाच्या प्रशासक राजीवरून तुम्हाला कळालं असेल की गल्लीतला नगरसेवक किती महत्वाचा असतो आणि जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष किती महत्वाचा असतो. हाय का नाही? हाय का नाही? म्हणून आता तुम्ही निश्चिंत राहा. मी एवढंच सांगतो की आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही चुकीच्या पद्धतीचं काम त्या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार नाही. तुमच्यासाठी आवश्यक असणारं, समाजासाठी हिताचं असणारं, समाजाच्या उपयोगाला पडणारं अशाच पद्धतीचं काम आदरणीय सोपल साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं मला एक गोष्टीचं अजून आठवण करून द्यायची की लिंगायत समाजाची कित्येक वर्षाची एक मागणी होती, प्रमुख मागणी, की लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा मिळावा म्हणून. साहेब, तो सुद्धा विषय लोकसभेत मांडणारा मी एकमेव खासदार आहे आपण निवडून दिलेला. हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय. अनेक विषय आहेत, असंख्य विषय आहेत. आता बांधवानो, खऱ्या अर्थानं प्रत्येक ह्याच्यात आपला सगळ्यांनी आता उद्याच्या 3 तारखेला ती हाट म्हणून मी स्पिन बॉल टाकीत असतो. फुकट भाकर जिरवीत आणि माझं एकच मत आहे, ही सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील. हो, ही जी कॅमेरे आहेत का ही कदाचित बंद पडतील, घोटाळा होईल, पण वरून 24 तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे. तेवढ्या कॅमेऱ्याकडे फक्त लक्ष ठेवून काम करा, तेवढ्या कॅमेऱ्याकडे लक्ष ठेवून वागा. कारण त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पाप ही रेकॉर्ड होते आणि त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पुण्य सुद्धा रेकॉर्ड होते. आणि पुण्यापेक्षा पापाचं माप वाढलं की आपण लोकसभेला बघितलाय सुपडा कसा झाला, त्याच पद्धतीनं आपण विधानसभेला बघितलं सुपडा कसा झाला. आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या 2 डिसेंबरला काय होणार आहे, सुपडा होणार का नाही, करणार का नाही. आणि आता एक टूम आहे, मी बघतोय आता काय झालंय, कालच बघितलं असेल साहेब, नितेश राणेने 25 लाख रुपये पकडलेली, त्यांच्यातच कळवंटी चालू झाल्यात आता भावाभावातच.
पैसे वाटायला जणू इथला काय आकडा फुटला का नाही. तुम्ही राव लोकसभेला नादच पुरा केलाय. अरे सांगा की ती बारीक म्हणते 2000 आहे म्हणते. आज करते मला जाऊ दे हिशोब करू साहेब. 2 मिनिटं घेतो फक्त. 9:40 झाली ती 1 मिनिट फक्त आगाव घेतो साहेब. 2000 रुपये फुटलाय आकडा. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. एका वर्षात किती दिवस आहेत? 5 वर्षाचे गेलं गणित बोंबललं सगळं. हा बस नशीब. अरे मी आता मी हातानच करायला करून तुम्ही चुकीचं सांगायला मला बऱ्याचदा. 365 गुणुले 5 1825. 1825 दिवसासाठी किती हजार आहेत? 2000. तर एका दिवसाला किती? काय 1825 दिवसाला किती हजारानं भागावं लागेल आपल्याला? 2000 भागिले थांबा रे. 1 रुपया दिवसाला काय येतंय माय सांग तरी. दिवसाला 1 रुपया 8 पैशासाठी मत ऐकायचं का? मी तर असं म्हणेन पैशाचा नाद करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल तर त्याचा मात जिरवायची सगळ्यात मोठं माध्यम कुठलं? प्रचंड पैसे घ्यायचे असा पाडायचा की पैसे वाटायचे तलब पिटले पाहिजे. ठरलं का मग? उद्याच्या 2 तारखेला चिन्ह काय आपलं? हिने मला आणून दिले मार्गे आज मी रेल्वे गाडी सुरू करू. मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा पुढारी नाही. आपल्या जन जी होतंय ती करायचं, जी केलं तीच सांगायचं. नाहीतर पुन्हा म्हणजाल ही बी तसल्याच लाईनीतलं आलं काय की छे हे जर सगळं बघन मी. मी पूर्ण माहिती घेतो आणि जर चालू करता येणं शक्य असेल हो का, मतदान आहे म्हणून उगाच काय बी मागायचं सांगायचं नाही. ही शक्य झालं तर 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करून चालू करेन. पण आधी मला बघू द्या. असो, उद्याच्या 2 डिसेंबरला वर नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह कोणचं आहे? खाली 2 चिन्ह कोणचे आहेत? तिन्हीच्या तिन्ही मशालीची बटन दाबून त्या ठिकाणी मशालीची हॅट्रिक 3 तारखेला करण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी तयार राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.